नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मॅडम कमिशनर यांनी जे काही लेटर बॉम्ब टाकलेत किंवा चॅप्टर बॉम्ब टाकलेत अथवा पुस्तकाच्या माध्यमातून जी काही मीडिया ट्रायल सुरू आहे सध्या ती पाहिल्यानंतर खरं तर हसू येतंय. आणि दुसरीकडे चिंता देखील वाटते. मीरा बोरवणकर यांच्यासारखे स्पष्टपणे होला हो आणि नाहीला नाही म्हणणारे अधिकारी आता निव्वळ बोटावर मोजणे एवढेच राहिले. म्हणजे नसल्यातच जमायत. नवीन जे काही IAS IPS रिक्रूट होतात ते थोडेफार काही दिवस त्यांच्या पदाची गरमी किंवा गुरमी दाखवतात, मात्र नंतर तेही सिस्टीमचा भाग होतात. हा आजवरचा अनुभव आहे. दुसरीकडे राजकारण्यांचं म्हणावं तर अगदी सिनियर पवार यांच्यापासून ते दादा पवार यांच्यापर्यंतचा कार्यकाळ जर का पाहिला तर या गेल्या 5-10 वर्षात राजकारणाची पूर्ण घडीच बदलली आहे. राजकारणाची पिढी बदललेली आहे आणि जे नवतरुण राजकारणी येत आहेत त्यांची तर भाषा एवढी उर्मट आहे, एवढी मस्तवाल आहे की ते सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या बापाच्या शेतामध्ये राबणारे शेतमजूर आहेत किंवा आपल्या वाड्यावर राबणारे घरगडी आहेत अशाच पद्धतीनं बोलतात. आता जी काही घटना मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये उल्लेखित केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे, त्या घटनेमध्ये एका दादा मंत्र्यानं किंवा पालकमंत्री दादा यांनी येरवड्याच्या परिसरात असलेली गृह विभागाची 3-3.5 एकर जागा एका खासगी बिल्डरला, विकासकाला देण्यासाठी आग्रह धरला होता. आणि त्यानंतर आपण नकार दिला. नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातला नकाशा फेकून दिला, तंतन केली. तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्याबद्दल अद्वा बोलले आणि मीटिंग संपली असा उल्लेख केला. आता त्याच्यामध्ये दुसरा उल्लेख म्हणजे या प्रकरणामध्ये आपल्याला आपल्यामुळं गृह विभागाची 3.5 एकर जागा वाचली असा दावा ज्या मीरा बोरवणकर करतायत, त्याच मीरा बोरवणकर यांनी हाच कडकपणा, हीच शिस्त, हाच प्रामाणिकपणा आणि हीच वर्दीची बद्दल असलेली आत्मीयता मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणात मात्र दाखवली नाही. म्हणजे विरोधाभास बघा. त्यांच्याच पुस्तकात 2 चॅप्टर मध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्वतःच ते सांगितलेलं आहे की नीलम गोरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यामध्ये दंगली उसळवण्यासाठी म्हणून जे काही प्रकार केले त्याबद्दलचे सक्षम पुरावे आपल्याकडे आहेत. पण आपल्याला आपल्याच काही ज्युनियरनी, काही सिनियरनी सांगितले की मॅडम आम्हाला तुम्हाला मुंबईचं कमिशनर झालेलं पाहायचंय आणि त्याच्यामुळं तुम्ही या प्रकरणात फारसं हात घालू नये. आणि त्यांनी ते प्रकरण थंड बस्त्यात ठेवलं, स्ट्रॉंग पुरावे असताना देखील. आता एकाच अधिकाऱ्याचे हे 2 चेहरे आहेत. या प्रकरणामध्ये अजित पवार यांचा दोष आहे का किंवा मीरा बोरवणकर यांचा दोष आहे का? दोष कुणाचाच नाही आहे. अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून त्यांना या प्रकरणाची माहिती काय झालंय काय नाही हे विचारणं काम होतं, ते त्यांनी विचारलं. तसं पाहायला गेलं तर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जे काही खुलासे केले ते देखील हास्यास्पद आहेत. कारण अगदी 1 वर्षाच्या ज्या किंवा 5 वर्षाच्या ज्या मुलाला थोडीफार दुनियादारी कळू लागते तेव्हा तिथपासून ते 99 वर्षाच्या म्हातारापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये सत्ता कुणाची असो, मुख्यमंत्री कुणीही असो, शब्द चालतो आणि अंतिम असतो तो दादांचा. दादांना विचारल्याशिवाय आणि विचारात घेतल्याशिवाय किंवा त्याची परमिशन असल्याशिवाय 1 इंच देखील जागा कुणी खरेदी विक्री करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत दादांनी प्रेशर आणलं हा जर का आरोप बोरवणकरांनी केला असेल तर त्यात तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. दादा म्हणतील जी वस्तुस्थिती आहे ती आहेच आहे. पुण्याच्या आसपास पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर का जमीन घ्यायची असेल ना
तर किंवा शासकीय जमीन तुम्हाला जर का पाहिजे असेल, प्रकल्पग्रस्तांनाही शासकीय जमीन पाहिजे, तर पुणे जिल्ह्यात दादांना विचारल्याशिवाय अगदी काडी देखील हलत नाही. आता हा सगळा जो प्रकार आहे, मीरा बोरवणकर यांनी खरी परिस्थिती सांगायला 6 वर्षाचा कालावधी का घेतला किंवा इतर काय. मुळात अशा मीरा बोरवणकर यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आणि अशा दादा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. म्हणजे अगदी बीड जिल्ह्यातलं उदाहरण जर का द्यायचं झालं तर याच दादांची सभा बीडला झाली. त्या सभेसाठी बीड शहराचं जे काही विद्रुपीकरण डिजिटल लावून केलं होतं ना, त्या बाबतीत मी स्वतः बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना मेसेज केले होते आणि विचारलं होतं की हे कायद्यात बसतं का आणि यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का. मॅडमचा रिप्लाय काहीच आला नाही. असंही ते रिप्लाय देतात का नाही माहीत नाही. दुसरं एक प्रकरण, बीड जिल्ह्यातीलच एका पुढाऱ्याची मोठी यात्रा जत्रा झाली आणि त्याच्यामध्ये नंग्या तलवारी रात्री 2-2:30 वाजता काढल्या गेल्या, फिरवल्या गेल्या, मिरवल्या गेल्या. एरवी एखाद्या चिल्लर फुटकळ कार्यकर्त्याने तलवारीने केक कापला तर त्याच्या मुसक्या आवळणारे पोलीस या प्रकरणात मात्र गप्प होते. बीडच्या पोलीस अधीक्षकांना मी स्वतः या बाबतीत खात्री करण्यासाठी फोन केला होता. तर त्यांचा मला प्रश्न असा होता, कुठं घडलंय हे, कोणत्या ज्युरिडिक्शन मध्ये येतं, मला जरा माहिती घेऊ देता का. अद्यापपर्यंत त्यांनी माहिती घेतली आहे का नाही, रिप्लाय देखील करत नाहीत हे अधिकारी. म्हणजे तुम्हाला जर का पैसे कमवायचे असतील, तुमच्या पगारापेक्षा जास्त तुम्हाला संपत्ती जमवायची असेल आणि पुढाऱ्यांच्या गुडबुकमध्ये राहून पाहिजे तिथं प्रमोशन जर का पाहिजे असतील, तर तुम्हाला पुढाऱ्यांच्या दारातले कुत्रे व्हावं लागतं किंवा त्यांचे तळवे चाटावे लागतात. हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत अनेक वेळा सिद्ध झाले. कदाचित ही शब्द प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागतील, पण परिस्थिती ती आहे. एखादीच मीरा बोरवणकर सारखी यांच्यासारखे अधिकारी असते, एखादाच विजय पांढरे यांच्यासारखा जलसिंचन घोटाळा उघडकीस आणणारा अधिकारी असतो, एखादाच गोरा खैरनार यांच्यासारखा अधिकारी असतो जो पवारांसारख्यांना खेळतो, किंवा एखादाच TN शेषन असतो जो पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल घडवून आणतो. बाकीचे जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत ना, त्यांचं टार्गेट ठरलेले, तहसीलदार म्हणून जॉईन व्हायचं आणि जिल्हाधिकारी म्हणून रिटायर व्हायचं. आमच्या बीडला एक सदानंद कोचे नावाचे जिल्हाधिकारी होऊन गेले. ते बीडमध्ये असताना त्यांनी काय काय केलं आणि काय काय नाही हे त्यांनाच माहिती. म्हणजे एवढं काही त्यांनी जमवलं, मात्र बीडमधून गेल्यानंतर बीडच्या नावाने ठणाठणा बोंबलले, बीडची बदनामीच केली त्यांनी. जोपर्यंत अधिकारी बीडमध्ये असतात ना, तोपर्यंत यांना बीड खूप गोड वाटतं. फक्त इथून बदलून गेल्यानंतर मात्र त्यांना बीड बिहार वाटायला लागतं. हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांची आहे. म्हणजे सगळीकडे वाळू चालू आहे, सगळीकडे मटके चालू आहेत, सगळीकडे गुटख्याची सर्रास विक्री आहे, सगळीकडे पत्त्याचे क्लब आहेत, सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचे हे सगळे धंदे आहेत. मग हे गृह विभागाला दिसत नाही का, हे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही का, हे तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीओना दिसत नाही का. अहो, जलजीवन मिशन सारख्या योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचं वाटोळं झालंय, पण मंत्र्याचा, पालकमंत्र्याचा, संबंधित खात्याच्या मंत्र्याचा फोन येतो आणि हे अधिकारी आपलं शेपूट पुच्छ भागात घालून मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळं मीरा बोरवणकर यांच्या प्रकरणानंतर त्यांना अनेक कर्मचारी अधिकारी फोन करू लागले. त्याचं कारण त्यांच्या डेअरिंगचं कौतुक होतं. निश्चितपणे त्यांनी जे काही लिहिले त्याला उशीर झाला असेल, आत्ताच का निघालं, काय नाही निघालं, हे नंतरचा भाग आहे. अहो, कुणीतरी बोलायला तर समोर आलं. आणि इथल्या प्रत्येकाला माहिती आहे की राजकारणामध्ये असलेला जो कोणी माणूस आहे ना, तो साधा सरळ सचोटीनं आणि प्रामाणिकपणे काम करणारा राहिलेलाच नाही. राजकारणात यायचं तर आडमा पैसा कमवायचा, कमी कालावधीत पैसा कमवायचा, वेगवेगळे पक्ष बदलायचे, वेगवेगळ्या युत्या करायच्या आणि कायम सत्तेत राहायचं, सत्तेच्या वळचणीला राहायचं. ही या दादा, भाई, अण्णा, तात्या, भाऊ
बाप बाप्पा या सगळ्या पुढाऱ्यांची मानसिकता आहे किंवा मोडस ऑपरेंडी आहे. पण त्याला कुठंतरी बोरवणकरांसारखी एखादी महिला अधिकारी किंवा विजय पांढरेंसारखा एखादा अधिकारी छेद देतो आणि ह्यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. 2-4 दिवस मीडिया ट्रायल चालतं आणि त्याच्यानंतर पुन्हा परत लोक विसरून जातात. वास्तविक पाहता अगदी थेट वरपासून ते खालपर्यंत म्हणजे ग्रामपंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडं गांधी बाबा की जय म्हटल्याशिवाय कामच होत नाही. सगळे इल्लीगल अवैध काम म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, अगदी बीडमध्ये सुद्धा तुम्हाला जर का वाढीव मावेजा पाहिजे असेल किंवा खोट्या कागदपत्रावर जर का तुम्हाला नोकरी मिळवायची असेल किंवा तुम्हाला जर का इतर काही काळे उद्योग पांढरे करून घ्यायचे असतील तर फक्त दाम मोजा. तुम्ही मंत्र्याच्या जवळचे असाल तर कमी दाम लागतील. तुम्ही जर का थेट अधिकाऱ्यांना भेटलात तर थोडे जास्त दाम लागतील. ही अवस्था आहे. त्याच्यामुळं या पुण्याच्या प्रकरणात दादा दोषी आहेत का बोरवणकर दोषी आहेत हे सांगता येणं अवघड आहे. पण पुण्याचं तेवढं एक प्रकरण जर का सोडलं तर गेल्या 10-20 वर्षात उडदा माझी काळे गोरे याप्रमाणे जसे पुढारी तसेच अधिकारी आणि तसेच कार्यकर्ते अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे म्हणतात ना, जसा राजा तशी प्रजा असते त्याच पद्धतीनं सध्या सुरू आहे. त्यामुळं हे जे काही पुण्यानंतर जी काही चर्चा सुरू झाली की दादांना खिंडीत गाठण्यासाठी वगैरे, हे काही नाही आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. एका मीरा बोरवणकर यांनी बोलण्याची डेअरिंग केली एवढंच. आता यानंतर तरी हे जे दादांसारखे मंत्री आहेत ना, भाऊंसारखे मंत्री आहेत ना, हे जरा ताळ्यावर येतील आणि प्रशासनातील अधिकारी देखील आपली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखतील आणि सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देतील, महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करायला